Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture we are going to see the next point, that is power. In the last lecture we have completed energy, right? In infrastructure of our Indian economy, power is very important part, because see, electric power or power, which is one of the form of energy, is an essential ingredient of economic development, because it is required for कमर्शियल अँड नॉन कमर्शियल युजेस. राईट. सी, इलेक्ट्रिक पॉवर हे प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक सेक्टरमध्ये तितक्यात जास्त प्रमाणामध्ये काय आहे, गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्याही कंट्रीच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पॉवर अवेलेबिलिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपली कंट्री किंवा आपली जी इकॉनॉमी आहे ती वेगवेगळ्या फॉर्ममधने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने पॉवर मिळवण्याचा प्रयत्न करते. फॉर एक्झाम्पल हायड्रो असेल, हायडल पॉवर ज्याला आपण म्हणतो, थर्मल पॉवर आहे, त्याचबरोबर न्यूक्लिअर पॉवर आहे. तर अशा पद्धतीचे सोर्सेस यूज करून आपण काय करत आहोत, तर पॉवर मिळवण्याचा, इलेक्ट्रिक पॉवर मिळवण्याचा काय करतो, तर प्रयत्न करत असतो. राईट. सो लेट्स सी युजेस ऑफ एनर्जी. ओके. सी, इलेक्ट्रिक पॉवर म्हटल्यानंतर या ठिकाणी काय होतं, तर दिस फॉर्म ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर कमर्शियल अँड नॉन कमर्शियल युजेस. सो कमर्शियल युजेस म्हणजे आणि नॉन कमर्शियल युजेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे. कमर्शियल म्हणजे जे की बिझनेस पर्पजसाठी असेल, ॲग्रिकल्चर सेक्टर असू द्या किंवा इंडस्ट्रीयल सेक्टर असू द्या किंवा सर्व्हिस सेक्टर असू द्या. नॉन कमर्शियल म्हणजे हाऊसहोल्ड, म्हणजे घरगुती जे काही उपयोग आपण करत असतो त्याकरिता आपण काय करत आहोत, तर इलेक्ट्रिक पॉवरचा वापर करतो. राईट. म्हणजे काय, तर कमर्शियल युजेस विच रेफर्स टू द यूज ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इन इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर अँड ट्रान्सपोर्ट. नॉन कमर्शियल युजेस इन्क्लूड इलेक्ट्रिक पॉवर रिक्वायर्ड फॉर डोमेस्टिक लायटिंग, कुकिंग, यूज ऑफ डोमेस्टिक मेकॅनिकल गॅजेट्स, म्हणजेच की रेफ्रिजरेटर असेल, एअर कंडिशनर्स असतील, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय, तर एनर्जीची गरज असते. ओके. With the rapid growth of population in India and with the increase in the use of modern gadgets in daily life, it is quite natural that demand for the electric power for domestic use should grow at a fast rate. Because पहा की आजच्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक लक्झरियस गोष्टीसाठी आपल्याला पॉवरची गरज असते. त्यामुळे पूर्वीपेक्षा आज गायता आपल्याकडे काय झालेलं आहे, खूपच वाढ झालेली आहे यूज ऑफ पॉवरमध्ये. राईट. तर आपण पाहूया काही पॅटर्न या ठिकाणी आहेत. पॅटर्न ऑफ इलेक्ट्रिक कन्झम्पशन. सो इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन कशा पद्धतीने किंवा कुठल्या सेक्टरमध्ये किती प्रमाणात केलं जातं हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सी, तर हा जो डाटा आहे तो रिलेटेड आहे आपल्या पॅटर्न ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन. ओके. सी, इंडस्ट्रीयल सेक्टर, ॲग्रिकल्चर सेक्टर, रेल्वे ट्रॅक्शन आहे, त्याचबरोबर पब्लिक लायटिंग अँड कमर्शियल आहे, डोमेस्टिक यूज आहे. अशा पद्धतीचे खूप सारे युजेस आपल्याला इलेक्ट्रिसिटीचे पाहायला मिळतात. तर आपल्याकडे किंवा आपल्या कंट्रीमध्ये कशा पद्धतीचं पर्सेंटेज पाहायला मिळतं ते बघू आपण. तर 1950 आणि 51मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी ही कुठे कन्झम्पशन केली जायची, तर इंडस्ट्री सेक्टरमध्ये केली जायची. इंडस्ट्रीमध्ये याचा जास्तीत जास्त यूज केला जायचा. त्यानंतर ॲग्रिकल्चर सेक्टर पाहता या ठिकाणी फक्त 4% म्हणजे 4% इतकंच पर्सेंटेज हे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशनचं होतं 1950-51मध्ये. त्यानंतर रेल्वे ट्रॅक्शनसाठी 7%, पब्लिक लायटिंग आणि कमर्शियल, ओके, यासाठी 13% अँड डोमेस्टिक यूजसाठी मात्र 13% इतकं त्याचं कन्झम्पशन आपल्याला पाहायला मिळतं. तेच जर तुम्ही 1970-71मध्ये पाहाल तर इंडस्ट्रीचं वाढलेलं आहे, ॲग्रिकल्चर सेक्टरचं देखील कन्झम्पशन वाढलेलं आपण पाहतो. पण रेल्वे ट्रॅक्शनचं मात्र या ठिकाणी जे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन होतं ते कमी झालेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर पब्लिक लायटिंग अँड कमर्शियल यासाठी सुद्धा कमी झालेलं आहे आणि डोमेस्टिक यूजमध्ये सुद्धा कमी झालेलं पाहायला मिळतं. वाढ फक्त ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीमध्येच आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 2009 आणि 10चा जर डाटा आपण कन्सिडर केला, स्टडी केला, तर इथे लक्षात येतं की इंडस्ट्रीमध्ये जे इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन होतं ते फारच जास्त प्रमाणात कमी झालेलं आहे. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये मात्र वाढ झालेली आहे, कारण खूप साऱ्या टेक्नॉलॉजीचा यूज आपण आज ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये करत आहोत.
येते लक्षात. ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज आपल्याकडे अजूनही कमी टेक्नॉलॉजीज आहेत, कारण टेक्नॉलॉजीज ह्या जास्त एक्सपेन्सिव्ह असतात. बट जितकेही आपल्याकडे या ठिकाणी टेक्नॉलॉजीज किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो आहे त्यामध्ये मात्र नक्कीच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. रेल्वे ट्रॅक्शनमध्ये मात्र खूप प्रमाणामध्ये घट झालेली आहे. जर 1950-51 सोबत कंपॅरिझन केलं तर आपल्याला इकडे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घट झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर पब्लिक लाईटिंग अँड कमर्शियल यामध्ये मात्र वाढ झालेली पाहायला मिळते. डोमेस्टिक यूजमध्ये मात्र खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी वाढ झालेली आहे, कारण की लक्झरियस थिंग्सचा यूज करणं डोमेस्टिक लेवलवरती डोमेस्टिक यूजसाठी हे मात्र आजकाल वाढलेलं आहे, बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी चेंज आणि गॅजेट्समध्ये जास्त वापर करण्यामुळे. आपल्याकडे पूर्वी टेलिव्हिजन आणि रेफ्रिजरेटर ह्या गोष्टी काय होत्या तर रेअरली यूजमध्ये होत्या किंवा कमी लोकांकडे अवेलेबल असायच्या. बट आज प्रत्येक घरामध्ये रेफ्रिजरेटर किंवा टेलिव्हिजन सेट तुम्हाला पाहायला मिळतो. येते लक्षात. मॅक्झिमम लोकांकडे आज आपल्याला पाहायला मिळतो. Okay, now let's study the sources of electric power. There are three main sources of generation of electric power, that is hydel power, thermal power and nuclear power. See, this is the data related to the growth of installed plant capacity in the public utilities. Okay, तर हा जो पूर्ण डाटा आहे तो थाउजंड्स मेगावॅटमध्ये दिलेला आहे. पहा 1950-51मध्ये हायड्रो पॉवर किंवा हायडल पॉवरची अवेलेबिलिटी 0.6 मिलियन मेगावॅट इतकी होती. किती होती? 0.6 मेगावॅट इतकी आपल्याला पाहायला मिळते. थर्मल मात्र किती होता? 1.1 मेगावॅट होता. न्यूक्लिअर पॉवरची अवेलेबिलिटी 1950-51मध्ये नव्हती, बिकॉज जस्ट आपल्याला त्या ठिकाणी काय तर स्वतंत्र मिळालेलं होतं. हे आफ्टर इंडिपेंडन्सचा पार्ट होता, त्यामुळे सडनली आपल्याकडे इतके जास्त प्रमाणामध्ये कुठल्याही पद्धतीचे प्लांट्स अवेलेबल नव्हते फॉर द न्यूक्लिअर पॉवर. ओके, त्यामुळे टोटल आपल्याकडे 1.7 मेगावॅट इतकी या ठिकाणी काय होती? इलेक्ट्रिक पॉवर अवेलेबल होती. त्यानंतर 1970-71चा डाटा पाहिला तर हायड्रो पॉवर किंवा हायडल पॉवरचा मात्र या ठिकाणी काय झालेला आहे? वाढ झालेला आहे. 6.4 मेगावॅट इतका आपल्याकडे काय तर तेव्हा हायड्रो पॉवर अवेलेबल होती. थर्मल पाहता 7.9% होती आणि न्यूक्लिअर पॉवर मात्र त्या ठिकाणी स्टार्ट झालेलं होतं. 0.5 मेगावॅट इतका आपल्याला त्या ठिकाणी काय तर न्यूक्लिअर पॉवर अवेलेबिलिटी पाहायला मिळते. त्या अशा पद्धतीचे आपल्याकडे इलेक्ट्रिक पॉवर त्या ठिकाणी अवेलेबल होते 1970-71मध्ये. त्यानंतर 2011 आणि 12 हा डाटा पाहता या ठिकाणी हायड्रो पॉवरचं इन्क्रीमेंट झालेलं आहे. 39,000 मेगावॅट इतका आपल्याकडे हायड्रो पॉवर अवेलेबल होतं. 2011-12मध्येच थर्मल पॉवर मात्र आपल्याकडे 156.1 मेगावॅट इतका अवेलेबल होतं. त्या कंपॅरिझननी न्यूक्लिअर पॉवर मात्र 4.8 इतकंच आपल्याकडे अवेलेबल होतं. पहा डाटा तुम्ही व्यवस्थित पाहिला तर जवळजवळ 2010 ते 11 पासून 2013 ते 14पर्यंत 4.8 इतकंच काय आहे आपल्याकडे तर प्लांट अवेलेबल आहेत फॉर इलेक्ट्रिक पॉवर ऑफ फ्रॉम न्यूक्लिअर. ओके, तर न्यूक्लिअरपासून मिळणारे जे पॉवर आहे ती आज काय तर म्हणजे 2013-14पर्यंतचा जर डाटा स्टडी केला तर तितकंच अवेलेबल आहे फ्रॉम 2010 to 11. बट या ठिकाणी थर्मल पॉवरमध्ये मात्र वाढ झालेली पाहायला मिळते. हायड्रो पॉवरमध्ये देखील जितकी वाढ व्हायला पाहिजे तितकी आपल्याला पाहायला मिळत नाही. आपलं जास्तीत जास्त फोकस हे थर्मल पॉवरवरतीच या ठिकाणी पाहायला मिळतं. पहा या ठिकाणी थर्मल पॉवरवरती आपण का जास्त डिपेंड आहोत किंवा का आपण थर्मल पॉवरला जास्त या ठिकाणी प्रेफरन्स देतो? बिकॉज याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. बघा, फर्स्ट ॲडव्हान्टेज इज दॅट इट इज द मोस्ट इकॉनॉमिक सोर्स ऑफ पॉवर. हा इकॉनॉमिकल सोर्स आहे, खर्चिक नाही जास्त. त्याचबरोबर देर इज नो प्रॉब्लेम ऑफ पोल्युशन ऑफ ॲटमॉस्फिअर ऑर डिस्पोजल ऑफ वेस्ट इन द जनरेशन ऑफ हायडल पॉवर. राईट, यामधनं कुठल्याही पद्धतीचं पोल्युशन होत नाही, ॲटमॉस्फिअरला कुठल्याही पद्धतीचा आपण डॅमेज करत नाही किंवा कुठल्याही डिस्पोजल वेस्ट या ठिकाणी क्रिएट होत नाही, जनरेट होत नाही, जसं की आपल्याला पुढे जाऊन फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होईल.
त्याचबरोबर ऑइल, कोल अँड नॅचरल गॅस रिसोर्सेस विच कॅन बी यूज्ड फॉर प्रोड्युसिंग इलेक्ट्रिक आर इन शॉर्ट सप्लाय अँड हॅव implications in term of high cost, right? Exert greater pressure on foreign exchange resources, so hydel power can easily be replace them. ओके, सो हायड्रल अँड न्यूक्लिअर या दोन्हीमध्येही ज्या काही गोष्टी आपल्याला यूज कराव्या लागतात त्या एकतर इम्पोर्ट कराव्या लागतात, त्याबरोबर ह्या जास्त खर्चिक आहेत, आपल्याला फॉरेन एक्सचेंजमध्ये देखील या काय करतात, जास्त इफेक्ट करतात. दॅट्स वाय आपल्यासाठी थर्मल पॉवर हा काय आहे तर इझी प्रोजेक्ट या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याकडे जे काही जेशन्स आहेत हे सर्व थर्मलसाठीच अवेलेबल असलेले पाहायला मिळतात. पहा, त्यामुळेच या ठिकाणी काय झालेलं आहे की हायड्रो आणि न्यूक्लिअरपेक्षा आपलं फोकस थर्मल वरतीच झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हा जो पूर्ण डाटा आहे, इन्फॉर्मेशन आहे ती पॉवरशी रिलेटेड आहे. पहा, कुठल्याही कंट्रीमध्ये जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करत असतो तर त्या ठिकाणी अवेलेबल असणाऱ्या इलेक्ट्रिक सोर्सेसचा किंवा इलेक्ट्रिक पॉवरचा त्या ठिकाणी यूज कसा आहे किंवा कशा पद्धतीची अवेलेबिलिटी आहे ते देखील काय करत असतात तर तिथल्या डेव्हलपमेंटवरती खूप प्रमाणामध्ये इफेक्ट करत असतं. कारण तुम्ही किती दुसऱ्या देशांवरती डिपेंड आहात फॉर इलेक्ट्रिक पॉवर, त्याचबरोबर तुमच्या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर किती डेव्हलप्ड आहे हे सगळं तिथे अवेलेबल असलेल्या इलेक्ट्रिक पॉवरवरती डिपेंड करतं. दॅट्स वाय या ठिकाणी आपल्याला हा पॉईंट देखील स्टडी करणं गरजेचं आहे.